स्वामींचे कार्य. ज्यावेळी श्रीपांडुरंगाचे आज्ञेवरून स्वामीचे आगमन पंढरपूरहून आळंदी क्षेत्री झाले, त्यावेळी तेथील वारकरी संप्रदायाची स्थिती मोठी विचित्र होती. भजनमार्ग अगदी मंदावला होता. लोकांना भजनाऐवजी नाच तमाशामध्ये गोडी वाटत होती. ही स्थिती पाहून स्वामींनी तेथील लोकांत भजनाविषयी प्रथम गोडी उत्पन्न केली. तमाशाप्रेमी लोकांना हाती धरून आळंदीचे प्रख्यात भजनी मंडळ तयार केले आणि श्रीविठ्ठल नामाच्या गजराने आळंदी क्षेत्र दणाणून सोडले. भजनाच्या जोडीला श्रीज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, उपनिषदे, शांकरभाष्य इत्यादी ग्रंथांवर प्रवचने करून लोकांना धर्मज्ञान दिले. भागवत धर्मातील भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे सिद्धांत लोकांना पटवून दिले. प्रसंगी योगमार्गातील चमत्कार दाखवून लोकांना मुग्ध केले. यामुळे सामान्य भाविक लोकच काय, पण पुण्यात मुंबईकडील मोठमोठे विद्वान लोकही स्वामींच्या सामर्थ्याने चकित झाले. संन्यासी असून आपल्या वास्तव्यात एखाद्या सामान्य वारकऱ्याप्रमाणे राहून स्वामींनी आळंदीला भक्तिमार्गाचाच प्रसार करण्याचे फार मोठे कार्य केले. स्वामींचा पूर्व इतिहास कुणालाच माहीत नाही. कुणी त्यांना त्यासंबंधी विचारलेले दिसत नाही की स्वामींनी आपणहून तो कुणाला सांगितल्याचे आढळून येत नाही. स्वामींचा स्वभाव विनोदी परंतु अतिशय गंभीर आणि वृत्ती कमालीची लीन. त्यामुळे एखाद्यावर कृपा करावयाची म्हटले म्हणजे गुरुबंधू किंवा वेळ पडल्यास शिष्यत्वाचे नाते पत्करून त्यांनी त्याला शिकवावे व कृतार्थ करावे, पण आपल्या सत्यस्वरूपाची मात्र कुणाला कल्पना येऊ देऊ नये. स्वामी पूर्णपणे निःसंग व निस्पृह होते. मानमरातब, सन्मान या गोष्टींचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. प्रसिद्धीचे तर त्यांना अगदी वावडे होते. वेशवैचित्र्य व वागण्यातील बहुरंगीपणा यामुळे स्वामींच्या स्वरूपाविषयी अनेक तर्क लोकांच्या मनात होते. कुणी त्यांना विद्वान समजत, तर कुणी त्यांना उत्तम योगी, दांडगे मंत्रशास्त्री असे समजत. कित्येकांच्या मते ते उत्तम भगवत भक्त होते. जो ज्या श्रद्धेने त्यांच्याकडे येई किंवा पाही तसेच रूप स्वामी त्याला दाखवीत. ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर ते नित्य प्रवचने करीत. हे ब्राह्मण आश्वलायन गोत्र त्यांचे कौंडिन्य असे श्रीदासगणूंनी म्हटले असले तरी निकटवर्तीयांना ही माहिती बरोबर वाटत नाही. स्वामी साक्षात दत्तावतारी, गुरुचरित्रातील नृसिंह सरस्वतीच अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. याच आळंदीत झाले नरसिंह विख्यात, जे साक्षात श्रीदत्त, नमन माझे अतयासी असे दासगणूही म्हणतात. लोणारच्या सच्चिदाश्रम स्वामींना आळंदीच्या स्वामींनी योगाभ्यास शिकविला. या सच्चिदाश्रमांनी माझा गुरु तोची दत्त जाण, नरसिंह सरस्वती नामाभिधान पूर्ण ब्रह्म अशी श्रद्धा आपल्या अंतरानुभव नावाच्या ओवीबद्ध ग्रंथात प्रकट केली आहे. तारावया जडमुढा रूप श्रीपादधरी अवतीर्ण दत्तराणा झाला अलंकापुर्य असा एक उल्लेख नागपूरचे राजयोगी श्रीअण्णा महाराज आपदेव यांनी आरतीमध्ये केला आहे. सद्गुरु ज्ञानाचा सागर आहे दत्ताचाही तो अवतार अशी श्रद्धा धुळ्याच्या भिकुबाई पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. दत्तात्रेय हेच श्रीपादवल्लभ व श्रीपादवल्लभ हेच श्रीनृसिंह सरस्वती व हेच नृसिंह सरस्वती म्हणजे आळंदीचे स्वामी होत. यांचे आयुर्मान सुमारे 500 वर्षांवर असावे. त्यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथेच समाधी घेतली, अर्थात या मतास कोणताच ठोस आधार देता येत नाही. अनेक ठिकाणी यांनी अद्भुत चमत्कार करून लोकांना चकित केले. आळंदीत एक तपभर होते. तेथे त्यांनी लोकांना भजनप्रेमाचा अनुभव दिला. गोपाळपुऱ्यातील विठ्ठलरखुमाई मंदिर, इंद्रायणीचा घाट, ज्ञानेश्वरांचा रथ, मुक्ताबाईचे मंदिर इत्यादी कामे यांच्याच प्रेरणेने झाली. शके 1803 पासून स्वामींनी आळंदीत रथोत्सव सुरू केला. एकदा ज्ञानेश्वर माऊलींचा रथ इंद्रायणीच्या वाळूत रुतून बसला. रथ हालत नाही असे समजताच हे भावसमाधीतून जागे झाले व पूर्वी कृष्णावतारी आमचे, अर्जुनाचे सारथ्य करून दमून गेल्यामुळे आपण रुसलेले दिसता. भगवन आपले मनोगत समजतो. हे पहा आता आम्ही आपले सारथी, म्हणून महाराजांनी रथाचे चालकत्व स्वीकारले आणि रथ चालू झाला. स्वामी सर्वसाक्षी व त्रिकालदर्शी होते. स्वामींनी शके 1807 मध्ये जिवंत समाधी घेतली. प्रतिवर्षी पौष शु. पौर्णिमेस त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव होत असतो. पुढील भागात